हॅलो एव्हरीवन. पनीरला प्रोटीन सोर्स म्हणून वापरायचा विचार करताय? करेक्ट डिसिजन आहे. तो अजून इफेक्टिव्ह बनण्यासाठी मी काही टिप्स देते. पनीर घरी बनवा, म्हणजे हायजीन आणि क्वालिटी उत्तम ठेवू शकाल. पनीर करताना लो फॅट आणि हाय प्रोटीन मिल्कच वापरायचं, म्हणजे गाईचं दूध, टोंड मिल्क, डबल टोंड मिल्क, स्किम मिल्क पावडर किंवा गाईच्या दुधात स्किम मिल्क पावडर घालणे किंवा टोंड मिल्कमध्ये वे प्रोटीन घालून आधी छान मिक्स करून घेणे आणि मग ते बॉईल होताना त्याच्यामध्ये कर्डलिंग एजंट घालून त्याचं पनीर करणे. असं करून तुम्ही हाय क्वालिटी म्हणजे हाय प्रोटीन पनीर नक्की घरी अचीव करू शकाल. ह्याच्याशिवाय पनीर कम्स विथ लॉट ऑफ फॅट्स अँड कॅलरीज ऑल्सो. त्याच्यामुळे पनीरचं बटर पनीर मसाला किंवा पनीर भुर्जी करणं टाळा. त्याला रादर तव्यावर ग्रिल करा किंवा एअर फ्राय करून खा. आणि पनीरमध्ये फायबर कमी असल्यामुळे काकडी, गाजर, कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम, कॉर्न सगळ्या भाज्या त्याच्यात घालूनच पनीरचं प्रिपरेशन बनवा. पनीर घरी करायला जमत नसेल किंवा वेळ नसेल तर झेप्टो किंवा ब्लिंकिटवरून घरच्या घरी काय ऑर्डर करू शकता तेही नोट करून घ्या. मिल्की मिस्टचं पनीर तुम्हाला 100 ग्रॅममध्ये 25 ग्रॅम प्रोटीन आणि फक्त 9 ग्रॅम फॅट्स देतं. अमूलचं पनीर 25 ग्रॅम प्रोटीन आणि 6 ग्रॅम फॅट्स देतं. देसी फार्म तुम्हाला 18 ग्रॅम प्रोटीन आणि 8 ग्रॅम फॅट्स देतं. आणि प्राईड ऑफ काऊ तुम्हाला 22.5 ग्रॅम प्रोटीन आणि 9 ग्रॅम फॅट्स देतं. ह्यातला कोणताही सोर्स तुम्ही वापरू शकता. या प्रत्येक पॅकिंगवरती नो प्रिझर्वेटिव्ह लिहिलेलं असतं, कारण इमिडिएट रेफ्रिजरेशनवरती दीज ब्रँड्स दे रिलाय. बट अमूलच्या पॅकेटवरती मात्र प्रिझर्वेटिव्ह ॲडेड हे मेन्शन्ड असतं, पण अमूलचं पनीर हे जास्त काळ टिकतं सुद्धा. पनीर हा गुड क्वालिटी प्रोटीन सोर्स आहे, कारण त्याच्यामध्ये सगळे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत. स्लो रिलीज प्रोटीन असल्यामुळे सॅटिएटिंग सुद्धा आहे. पण पनीरमध्ये असलेला फॅट्स आणि कॅलरी काउंट बघता त्याचा डेली इंटेक मात्र टाळला पाहिजे. तुम्हाला अजूनही काही डाऊट्स असतील तर मला नक्की लिहून पाठवा. सी यू.